माणूसच नाही आला राव. सकाळपासून फोन करतोय तो फोन उचलीत नाही. नाक्यावर दोन जण लेबर आण लागतील. बाहेर गेलो तर असं गरम लागतंय रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजले तर गोठ्यात आलतो. यांना 7 वाजता बाहेर बांधली होती आम्ही. यांना परत 8 बांधून टाकले. यांना सगळ्यांना यायला ना एक खड्डा खोदणारा माणूसच नाही आला राव. सकाळपासून फोन करतोय तो फोन उचलीत नाही. नाक्यावर दोन जण लेबर आण लागतील. मग त्यांना आहे ना मागून तिकडं आहे ना टिकाव बिकाव असतं त्यांच्याकडं. तिकडं मागून खोदायला चालू करायला लावतं त्यांना. ह्याच्या भरोशा राहिले ना कालच्या माणसाच्या, त्याने बरोबर आपल्याला फाटा दिला. दुसरा एखादा चांगला बघून आणतो. दोन जण नाक्यावर जातले ना खोदून टाकतील आजच्या आज. पाईपलाईन महत्वाची आज. पाईप पण आपल्याकडं शिल्लक आहे. ऋषीच्या पोरला आणलं लावले ड्रायव्हरला. त्याला म्हणलं सोडून ये डायरेक्ट इथं. 10 वाजले आत्ता. नाक्यावर एखादं 2 जण भेटा पाहिजे. नाक्यावरती ना 2 लेबर घेऊन यायचं आपल्याला. आता ते लेबर डायरेक्ट माग आहे ना गोट्या माग खड्डा खंदून घ्यायचं त्यांच्याकडून. आज त्यांच्याकडून ते काम करूनच घेतो. पाईपलाईन ना एकदा पाईप घावला ना आपल्याला, मग ती चर मारून घ्यायची आपल्याला गोट्यापर्यंत. तोपर्यंत आपल्याकडे पाईप पण आहे. मग लई पाईप हातरून आहे ना पाईपलाईन करता येईल. आणि टेस्ट पण लई करता येईल. रानात जायला लागेल आपल्याला मोटर चालू करायला. पाण्याचं टेन्शन मिटलं ना मग काय अडचण येणार नाही राव. अदरवाईज लई तकलीफ होती आता. इथं नाक्यावर तर एक माणूस नाही राव. इथंच लई लेबर बसतात. लंका ते कालचा माणूस आलता ना तो गडी फोन उचली ना. पहिला फोन उचलला, नंतर म्हणतो आता बाहेर गेलोय मी. ते घरचे म्हणते बाहेर गेलो. तो गेला असेल सकाळच्या बरी आता सुट्टी व्हायला. बघा JCB खोदता येईल काय. त्याला पण प्लंबर लागेल जागच्या जागी. लगे JCB खोदलं ना जागी प्लंबर लगे लावून देईन त्याला. मग जी तुटलेली पाईपलाईन त्याची तुटणारच. आणि पाईपलाईन थोडीफार मोकार चक्कर मारावी होती राव. रवीला केलता त्या फोन. रवी म्हणला 4:30 वाजता येतो. रवीन ती आली ना ती खड्डा खोदणार आहे म्हणला. ती 4:30-5-4 महिने 3 वरती खड्डा बिड्डा खोदून तीच करतील. मग ओ करा ना एकदा, मग पाईपलाईन करा आपण घेऊ. मला काय त्याला काय लई रॉकेट सायन्स नाही. फक्त सोल्युशन लावायचं आणि ते एल्बोन TV हे घरी बसायचं. ते काय हार्डवेअर आपण लई विकत आणू. यानं तर पाणी पाजून आहे ना आत बांधून घेतलं आणि कडवा टाकून दिला. मग आता डायरेक्ट 5 वाजता जर आलं तर काय प्रॉब्लेम नाही. 5:30 वाजता डायरेक्ट आता पाणी पण आणून ठेवलं थोडं. जवळपास आता 1 वाजलाय. आम्ही आलोय सावरदरीला. घरी जेवाय नव्हतं केलं म्हणून म्हणलं जेवण येऊ डायरेक्ट. चिकन हांडी खाऊ इथं मस्त. काय 100% प्रणय नाही ना खात. प्रणयला व्हेज लागते. कुठं हा का. आता कसलं कॉलेज तिथं मध्ये आधी पेपर चालू आहे का. नाही सर तिकडं बंद केलंय काय. तिकडून चल इधर से एंट्री उधर से बंद कर दिया क्या. कोई दिक्कत नहीं भैया. बाहेर पेज बनवलं रे यांनी पण. हवा लागते रे. इथं बसलो होतो थोड्या वेळ जरा. हवा वाटत लागा पाहिजे चांगली. जेवण केलं चाललो निघालो. झोप यायला लागली रात्री ना. झोप नाही आली राव. रात्री जवळपास 1:30-2 ला झोपलोय.
आता बरोबर 2 वाजले इथं पण 38 डिग्री बाहेर 40 डिग्री असणार 100%. भैया एक खेल येऊ बाबा. आईला बाहेर गेलो तर असं गरम लागतंय रे. एक खेल घेतलं घरी जाऊन पिऊ म्हणला बा. गरम व्हायला बाहेर गेलं तरी वाईट जळी लागते काय गरमीची. 2000 years later. आता साधारण ना एक 6 वाजायला 15 मिनिटं बाकी बघतो. 5:30 7 उठलोय मी. 15 मिनिटं आले उरकलं आणि चहा करतो. चहा घेतलाय. चहा घेतोय जसं चहा घेऊन परत खाल्ला तर 6 वाजता आंबवून ठेवून परत आत बांधून परत हे करावं लागेल. वैरण टाकावं लागेल वासरांना घोड्याला. कुणच आपल्याला चालवायचं होतं राव पण नेमकं लेट झोपल्यामुळे ना काल झोपच नव्हती झाली. मग आता झोपलो डायरेक्ट उठलो आता. बरं झालं यांनी बाहेर बांधून ठेवली पोरांनी. आंबवून टाकून देतो आणला आता. टाइम झाला बरोबर 6 वाजले राव. हे मुरखीवर काढली गोड्याने. इकडे इकडे गोड्या लय चित्र आहे राव. ही पहिली मुरखी जरा आहे ना टाईट आहे ना त्याच्यामुळे निघत नाहीये. दुसरी लेडेली होती पहिली जुनी नवीनवाली. ही जुनीवाली त्यांची आखे दावण उकारली आहे दोघांनी. इथपर्यंत फोडून टाकलीत. जवळपास 7 वाजल्यात. त्यांना आंबवून मी टाकून आत बांधून परत मका पण टाकून दिली मी. आणि ते बाहेरचं आपलं होतं ना ते बराच गाठा तो सगळा जाऊन टाकला. इथं पण बरंच शिल्लक होतं आपल्याकडं. ते दावून घेतलं ते पण जाऊन टाकलं अख्खं. ते सगळं क्लीन करून टाकलं. एकदा जाळलं टेन्शन नाही. ते लई जमा व्हायचं. ते मक्याचं आहे ना खाली वाळलंय ना पानं ते लईच होतं जमा. मका शिल्लक ना आपल्याकडं एवढीच राहिलेली राव. रात्री परत जायला लागणार आणायला. ती रात्री मका मी 10 वाजता कपडे आणलीत 10:30 वाजता.